आज आपण या व्हिडिओमध्ये फुलाचे आत्मवृत्त या विषयावर 8 ते 10 ओळींचा निबंध लिहिणार आहोत। सो आपल्याकडे मुद्दे आहेत, तो मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा निबंध पूर्ण करायचा आहे। तर मुद्दे काय आहेत? जन्म एका उद्यानात, कळीच्या अवस्थेतील जीवन, फुलल्यावर झालेला आनंद, खट्याळ मुलाचे येणे, तोडणे, कचऱ्यात फेकून देणे, देवळात स्थान नाही आणि व्यथा। सो त्याला काय वाटलं हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं आहे। आता निबंधाची सुरुवात करताना पहिल्यांदा काय तर पहिलं काय पॉईंट दिलं, जन्म एका उद्यानात म्हणजे एका गार्डनमध्ये त्याचा जन्म झालेला आहे। कळी म्हणजे ज्यावेळेस तो कळी होता त्याच्यानंतर त्याचं जीवन कसं होतं, त्याच्यानंतर तो प्रॉपर फूल बनल्यावर त्याचं जीवन कसं होतं। मग कोणीतरी एक खट्याळ खोडकर मुलं येतात, ते तोडून टाकतात, कचऱ्यात फेकून देतात। मग त्याला असं वाटतं त्या फुलाला की मला देवळात का स्थान नाही, मग त्याची जी व्यथा म्हणजे त्याला काय वाईट वाटतं हे सगळं आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे। सो चला सुरुवात करूया। मला पाहून प्रत्येकाचे मन मोहित होते, म्हणजे मला बघितलं सगळ्यांनाच खूप आनंद होतो। लोक मला अनेक नावांनी ओळखतात आणि लोक मला खूप वेगवेगळ्या नावांनी ओळखतात। सो फूल म्हणजे एकच प्रकारचं फूल असतं का? तर नाही, खूप प्रकारची फुलं असतात। तुम्हाला मी अनेक रंगात सापडेल। मग प्रत्येक फुलाचा रंग जो कलर असतो तो काय असतो तर वेगवेगळा असतो। माझ्या अंगावर नेहमी तुम्हाला मधमाशा, भोवरे, फुलपाखरे दिसतील, म्हणजे माझ्यावरती खूप प्रकारचे तुम्हाला मधमाशा दिसतील, भोवरे दिसतील आणि फुलपाखरे दिसतील। ते का माझ्यावरती बसलेले असतात तर फुलाच्या आतमध्ये जो गंध असतो तो शोषून घेण्यासाठी हे सगळे त्याच्या फुलावरती बसलेले असतात। हो, मी एक फूल आहे। आता एवढे सगळे माझ्या अंगावरती बसतात म्हणजे मी कोण आहे तर माझं नाव फूल आहे। माझा जन्म एका उद्यानात झाला होता। सो माझा जन्म कुठे झाला होता? एका गार्डनमध्ये झालेला। कळीच्या अवस्थेत माझी आई, म्हणजे मी ज्या झाडावर जन्म घेतला ते झाड। सो ते झाड त्याचं काय झालं तर आई झाले। जेव्हा कळी होतं, जन्म घेतला तेव्हा ते काय होतं तर कळी होतं। माझी खूप काळजी घेत होती, म्हणजे ते झाड त्या कळीची खूप काळजी घेत होते। ते जीवन खूप आनंदमयी होतं आणि ते जे जीवन होतं, ती जी लाईफ होती ती माझी खूप चांगली होती, खूप आनंदात होती। हळूहळू मी मोठा होत गेलो आणि हळूहळू ती कळी काय व्हायला लागली तर मोठमोठी होत गेली। फुलल्यावर किती आनंद झाला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही। आणि जेव्हा ते पूर्णपणे उमललं गेलं, खुललं गेलं, तेव्हा त्याच्यापासून काय झालं तर मोठावाला फ्लॉवर तयार झाला। पण दुसऱ्याच दिवशी काही खट्याळ मुलांनी मला तोडून घेतलं। आता दुसऱ्याच दिवशी काही मुलं आली होती गार्डनमध्ये जी खूप खोडकर होती, त्यांनी काय झालं तर ते झाडावरचं ते सुंदर दिसणारं फूल तोडून घेतलं। मला माझ्या आईपासून दूर केलं, तेव्हा मला खूप दुःख झाले। म्हणजे जेव्हा त्याला तोडलं त्याच्या आईपासून, म्हणजे झाडापासून फुलाला वेगळं केलं, त्यावेळेस त्या फुलाला खूप दुःख झालं होतं। त्या मुलांनी मला तोडून कचऱ्यात फेकून दिलं आणि ती खोडकर होती, सो त्यांना त्या फुलाची थोडीच व्हॅल्यू समजणार आहे। मग त्या मुलांनी काय केलं तर ते फूल तोडून घेतलं आणि डायरेक्ट कचऱ्यात फेकून दिलं। तेव्हा मला खूप दुःख झालं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला खूप वाईट वाटलं। मी विचार केला, फुलाला तर सगळी माणसे देवळात ठेवतात, मग मला वाटलं की फुलं जी असतात, जी सगळी फुलं असतात ती फक्त देवळात जातात, देवाच्या पायाशी जातात, पण मला इथे कचऱ्यात। मग त्यांना फुलाला असं वाटतं की यार मला तर कचऱ्यात टाकून दिलं। या गोष्टीचं मला फार वाईट वाटलं आणि ह्या गोष्टीमुळे ते फूल काय झालं तर खूप दुःखी झालं। सो ही काय होती त्याची व्यथा, म्हणजे दुर्दशा होती। त्याच्या मनामध्ये जे काही आलं ते फुलाने आपल्याला काय केलेलं आहे सांगितलेलं आहे। आत्मवृत्ताचा अर्थ काय येतो तर तुमच्या मनामध्ये काय आहे, म्हणजे स्वतःचं आत्मवृत्त, म्हणजे मला काय वाटतं, सो हे लिहिणं म्हणजेच काय झालं तर ते आत्मवृत्त। अशा प्रकारे तुम्हाला फुलाचं आत्मवृत्त कंप्लीट करायचं आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।